25 जून मंगळवार 2024. आज हिंदी मूवी बघितली, सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ. चांगली मूवी. थोडक्यात आजच्या समाजाच्या विचारांवर आणि याच्यावर भाष्य आहे किंवा विचार करायला लावणार आहे की अजूनही समाज बुरसटलेला आहे म्हणा, किंवा नवीन विचारांना ॲडॉप्ट करत नाही, किंवा मुली अजूनही किती वडिलांना घाबरून असतात, घरातलं वातावरण वगैरे जे म्हणजे पुरुष प्रधान आहे त्याच्याबद्दल थोडंसं आहे, आणि त्याच्यात कसा एका मुलीचा बळी जातो. आणि मित्रपरिवार पण गरज नसताना नको त्या गोष्टी करायला लावतात, आणि मग ह्या मुली ऐकतात आणि मग या सगळ्या गोष्टींना बळी पडतात. त्यावर सिनेमा आहे. थोडक्यात ही सजनी शिंदे जी आहे ती अहमदनगर मधली मुलगी असते. तिचे वडील कलाकार असतात, म्हणजे नाटक त्यांची गाजत असतात, आणि ते एकत्र कुटुंब, म्हणजे दोघं भाऊ, बायको, त्यांची मुलं, असे सगळे एकत्र राहणारे असतात. आणि सजनी शिंदे ही फिजिक्सची लेक्चरर असते पुण्यातल्या एका शाळेमध्ये, फेमस स्कूलमध्ये. तर तिचं लग्न ठरलेलं असतं, म्हणजे ती रिलेशनशिपमध्ये आधी असते, आणि मग त्याच्यामधनं रिलेशनशिपमध्ये नाही, म्हणजे तो मुलगा भेटायला येतो तिला आणि मग पसंत करतात आणि मग त्यांचं डेटिंग वगैरे सुरू होतं. म्हणजे लग्न ऑलमोस्ट ठरलेलं असतं. तर तो मुलगाही तिला तसा एक्सप्लॉइट करत असतो. म्हणजे तो बँगलोरला असतो, आणि ही जेव्हा पण मग बँगलोरला गेली तर तिला म्हणजे शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडणं वगैरे. म्हणजे त्याला अशीच मुलगी, म्हणजे मुलांची पण मेंटॅलिटी दाखवली की त्याला अशीच मुलगी हवी असते की जी त्याच्या शब्दाच्या बाहेर नाही, त्याच्या हाताखाली राहील, दबून राहील. आणि वडील तर डॉमिनेटिंग असतातच तिचे घरात. सुबोध भावे. आणि आई त्याच्यामुळे खूप घाबरत, म्हणजे आईचं काही चालतच नसतं. आणि सुबोध भावे आपल्या मोठ्या भावाला घाबरून असतो, त्याच्या मर्जीप्रमाणे सगळं असतं. तर त्यांच्याही घरातनं त्या मोठ्या भावाची मुलगी गायब झालेली असते एकदा, म्हणजे 15 वर्षांपूर्वी, आणि तिचा अजून पत्ता नसतो, म्हणजे जिवंत आहे का मेली आहे काय नाही. ते तिने पण लव्ह मॅरेज करायचं ठरवलं असतं, आणि म्हणजे वडिलांना घेऊन ती निघून गेलेली असते. तर अशा या सगळ्या वातावरणामध्ये ती थोड्याशा मॉडर्न तिच्या मैत्रिणी असतात. ती हॉस्टेलला राहत असते, म्हणजे रूम शेअरिंगच्या ह्याच्यामध्ये सजनी. आणि त्या मुली मैत्रिणी सगळ्या सिंगापूरला ट्रिपवर जातात, आणि तिथे तिचा वाढदिवस असतो. तर तिथे या सगळ्या मुली तिला दारू आणि इतर काही गोष्टी प्यायला भाग पाडतात. आता ते सवय नसल्यामुळे, पहिल्यांदाच पिणार असल्यामुळे, आणि त्याच वेळेस तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा व्हिडिओ आला असतो. तो म्हणतो, अरे काय इतकी काय मागासलेली, पी म्हणे, काही होत नाही. आणि ती तिला खूप चढते, आणि ती वाटेल तसा डान्स करते उघड्या नागड्या मुलांबरोबर वगैरे. आणि उत्साहाच्या भरात तिची ती एक मैत्रीण व्हिडिओ काढते, आणि तो व्हिडिओ व्हायरल होतो. आता तो व्हिडिओ व्हायरल, तो शाळेतली मुलंही बघतात सगळंच. मग ते शाळेतल्या प्रिन्सिपल म्हणतात, हे आपल्या शाळेची बदनामी आहे, शाळेचं नाव खराब होते, अशा टीचर असतात का वगैरे वगैरे. तर म्हणजे ते तिला एक्सपेल करायला ठरवतात. आणि मग तो धक्का सहन न होऊन तिचे वडील, कारण त्यांच्याही ते फेमस असतात त्यांच्या नगरमध्ये, मग तुमची मुलगी अशी काय, सगळीकडेच तिचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. आता तिला असं वाटतं, आपण कोणत्या तोंडाने घरी जायचं. तिला असं वाटतं आपण सॉरी मागावी, म्हणून ती परत आल्यावर त्याच्या प्रिन्सिपल मॅडमला भेटते आणि सॉरी, पण ती कुठल्याही त्याने ऐकायला तयार नसते. ती म्हणे, नाही, तू म्हणे उलट व्हिडिओ एक हे कर की ज्याच्यामध्ये ब्लेम कर सगळ्यांना,
आणि बघू म्हणे आम्ही, पण म्हणजे ती नाही. आणि मग ती तिथेच वर जाते छतवर आणि जीव देते आपला. ते धपकन खाली पडल्यावर दोघेही घाबरतात, म्हणजे प्रिन्सिपल आणि तिथला तो ऑफिस एक बॉईज. आता काय करायचं? तर मॅडम त्याला सांगतात, बाबा विल्हेवाट लाव, जमेल ना तुला? आणि तो तिला गुंडाळून फेकून देतो जंगलामध्ये. आणि तिचे आय कार्ड, चप्पल वगैरे खडक वाचल्याच्या म्हणजे एका धरणामध्ये टाकतो. आणि मग हे लोक काय म्हणजे मॅडमच त्याला सांगतात की आता तिचा मोबाईल घेऊन जाऊन तू बँगलोरला तिच्या होणाऱ्या फिअन्सीच्या तिथे ऑन कर आणि ऑफ कर. म्हणजे थोडक्यात तिची लोकेशन, ती बँगलोरला गेली, ती मेली हे कोणाला कळता कामा नये. आणि तिची आपण पोस्ट, तिची एक सुसाईड नोट की ज्याच्यात ती आपल्या होणाऱ्या फिअन्सीला आणि आई वडिलांनाच रिस्पॉन्सिबल धरेल, की त्यांच्यामुळेच मला, म्हणजे तुमच्यामुळे मला जीव गमवावा लागला वगैरे, अशी सुसाईड नोट टाकून दे. आणि तिच्या चपला, आय कार्ड वगैरे हे नदीत फेकून दे. तर आता पोलीस शोध घेतच असतात, पण पोलिसांना काहीच कुठे काही सापडत नसते, काही क्लू नाही. आता त्या तिघांची नावं सुसाईड नोट मध्ये असल्यामुळे ते लोक त्यांच्या मागे असतात, त्यांचीच विचारपूस, चौकशी, नंतर तिच्या रूममेटची चौकशी. तिच्या भावालाही त्या फिओन्सीवर थोडासा शक असतो, म्हणून तो त्यांच्या घरी जेव्हा गेले असतात त्याचे वडील आणि तो, तर तो तिथनं शोध करून त्याला एक पेनड्राईव्ह सापडतो. त्याच्यात ह्या दोघांचे व्हिडिओ असतात, सजनीचे आणि तिच्या फिओन्सीचे. म्हणजे असं भरपूर गोष्टींना आपल्याला असं दरवेळेस वाटत राहतं की वडिलांनी न कुठे काही केलं नाही, न सुबोध भावेनी का फिओन्सीनी काय, म्हणजे काय झालंय नक्की, ती जिवंत आहे का मेली आहे, काही कळायला मार्ग नसतो. मग अल्टिमेटली त्या एक लोक शूटिंग करत असतात, तर तेव्हा त्या पाण्यातनं त्यांना ते आय कार्डनी हे मिळतं. त्या आय कार्डच्या मागे पण काहीतरी लिहिलेलं असतं की मी केव्हाची वाट बघते, मी अजून वेट नाही करू शकत वगैरे, असे म्हणजे तिचे असे थोड्या याच्यातनं नोट, तिचे जुने फोटो असे कुठे कुठे व्हायरल होत राहतात. मग शेवटी शोध घेता घेता हे लोक त्या क्लूवर, हा नाही, आणि मग सगळ्यात शेवटी त्यांना शाळेत पुन्हा एकदा ते लोक शोधाशोध करतात. तर वरती जिन्यावर जाताना, गच्चीवर जाताना असं त्यांना एक कानातलं सापडतं तिचं, ज्याच्यावर रक्त लागलेलं असतं. आणि मग त्यांची परत सगळे गोष्टी सुरू होतात आणि त्या ऑफिस बॉयला ते घेतात कस्टडीमध्ये. आणि मग त्यांना ते सगळं खरं कळतं की काय झालं त्या रात्री, की ती सुसाईड करते आणि मग त्याने ती विल्हेवाट लावली असते. त्याच्यामुळे मग म्हणजे एक नुसता तिचा साधा व्हिडिओ व्हायरल होतो, तर शाळेला प्रॉब्लेम होतो, वडिलांना प्रॉब्लेम होतो, आणि ती त्या मग तिचा तो नवरा होणारा फियांसी पण वाटेल तसं बोलतो ना, इतकं पण म्हणून मी तुला फॉरवर्ड व्हायला नको होतं, सांगितलं नव्हतं वगैरे वगैरे. तर तिला म्हणजे तेच वाटत असं की आता आपल्याला तोंड दाखल झाला नाही, शाळा पण एक्सपेल करते काय ते, ती उडी मारून तिने जीव दिलेला असतो. बरं, ती जीव देते तर प्रिन्सिपल मारे जेवढी आयडिओलॉजी दाखवत असते, तर तिचं काम असतं की लगेच पोलिसांना खबर करायची, ती ते लपवून आणि ते अजून लाश डिस्पोजलला अजून हे करते. मग त्या दोघांना जेल होते, बाकीच्याही लोकांना काही काही पनिशमेंट्स वगैरे होतात. म्हणजे एका साध्या व्हिडिओनी म्हणजे, आणि तिची ती मैत्रीण म्हणत असते काय आम्हाला, आम्ही बाया आहे म्हणून काय आम्ही नेहमी बायकाच म्हणून राहिलं पाहिजे का, आम्हाला काय आमची थोडीशी गंमत मजा हौसमौज करायची परवानगी नाहीये का? म्हणजे प्रत्येकाने आपापले विचार आणि आपापले हे सांगितलंय, पण एक जो जीव गेला तो गेलाच. आणि मग नंतर सुबोध भावेच्या याच्यात हे दाखवलंय त्याचा एक वेगळा पेहलू, की तो वरून जरी खूप स्ट्रिक्ट आणि असा दाखवलाय, पण तो आतून खूप मवाळा असतो. मग त्याची ती जी पहिली मुलगी, म्हणजे पोलीस म्हणतात तुमच्याकडे हिस्ट्रीच आहे मुली गायब व्हायच्या, तर आधी एक मुलगी गायब झालेली असते, पण ती गायब नसते, यानीच म्हणजे वडील मारून टाकतील तिचे वडील, म्हणजे त्यांचा मोठा भाऊ सुबोध भावेचा, या भीतीने त्यानेच तिला बसवून दिलं असतं गाडीत की बुवा तू याच्याबरोबर चालली जा आणि दुसरीकडे संसार कर. मग तो तिला घेऊन येतो आणि मग
ते म्हणतात आता एक गमावली, आता निदान दुसरीला तरी व्यवस्थित आपण हे करू म्हणून ते तिला घरी घेऊन येतात. असं त्यांनी एंड केलेलं आहे. थोडासा वेगळ्या धाटणीचा आणि चांगला आहे, म्हणजे विचार करायला लावणारा सिनेमा.